जिल्हा परिषद स्थायी समितीच्या बैठकीत आगामी शैक्षणिक वर्षाची पूर्वतयारी तसेच आषाढी वारी आणि पालखी सोहळ्यासाठी विविध विभागांच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला। सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिवरत्न सभागृहात जिल्हा परिषद अध्यक्ष तथा स्थायी समिती सभापती दीपक वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा संपन्न झाली। यावेळी आगामी शैक्षणिक वर्षासाठी ग्रामीण भागातील शाळांच्या पूर्वतयारीचा तसेच आषाढी वारी आणि पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने विविध उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला। सभेत भाविक आणि वारकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी पाणी पुरवठा, आरोग्य सेवा, रस्ते दुरुस्ती आणि स्वच्छता व्यवस्थेबाबत कृती आराखडा तयार करण्यावर विशेष भर देण्यात आला। तसेच ग्रामीण भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी आवश्यक तयारी पूर्ण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या। यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजित पवार, शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार सावंत, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती रामप्पा चिवडशेट्टी, समाज कल्याण सभापती संस्कृती सातपुते, सभापती अमृता वाघे, जिल्हा परिषद सदस्य शांभवी कल्याण शेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, प्रशासकीय अधिकारी स्मिता पाटील यांच्यासह सर्व सदस्य आणि अधिकारी उपस्थित होते।